फ्रेंड्स, मी गावी जाणार आहे. सो आज त्याची तयारी, परत माझं जे स्किन केअर असेल, म्हणजे पार्लरमध्ये जाण्याची काही गरज नाही. मी असं फर्स्ट टाइम ठरवलंय की मी ह्यावेळी पार्लरमध्ये जाणार नाही. मला म्हणजे आमच्या गावची यात्रा आहे, सो मला तिकडे जायचंय. दरवेळी तर मी काही फंक्शन असेल तर मी पहिले पार्लरमध्ये जाते, बट ह्यावेळी मी असं ठरवलं की पार्लरमध्ये जायचं नाही. आधी मी पहिले बॅग भरून घेते, नंतर मी केसांना तेल लावेल. कारण आधीच जर मी केसांना तेल लावलं तर मग नंतर अख्ख्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला बघायला मिळेल. सो पहिले बॅग भरून घेते पटकन. कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की बॅग भरणे ही सगळ्यात मोठी आणि मेन गोष्ट असते. मला तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा येतो. कारण बॅग भरा, पहिली तर कपडे शोधा, नक्की काय घालायचंय, कुठं जायचंय आपल्याला, त्या प्लेसेसनुसार कपडे शोधावे लागतात आपल्याला. आणि ते ठिकाण म्हणजे गावचं ठिकाण एक अशी गोष्ट आहे, तिथे तुम्हाला नीट सगळं बघूनच कपडे वगैरे घ्यायला लागतात. नाहीतर मग परत लोक जी नावं ठेवायची ती ठेवणार आहेतच. त्याच्यामुळे नीट असे ओढणीचे ड्रेस घ्या, लोकांमध्ये असं जरा चांगलं दिसा, हे सगळं तुम्हाला नीट बघूनच घ्यावं लागणार. कारण कपडे म्हटलं की जरा जास्तच लक्ष दिलं जातं कपडे ह्या गोष्टीकडे. त्याच्यामुळे माझी बॅग भरून झालेली होती. त्याच्यानंतर मी माझ्या ना मेकअपच्या डब्यामध्ये जरा टिकल्या सांडल्या होत्या. त्या सगळ्या टिकल्या मी गोळा करून घेत होते. मेकअपच्या डब्यामध्ये म्हणजे असं कधी कधी काय होतं काय माहिती, असं टिकल्या सांडून जातात तो माझ्याकडून. आणि माझ्या ना मम्मीच्या मैत्रिणीने तिला ती पर्स दिली होती रेड कलरची. तर ती पर्स मी मनात म्हटलं की त्या पर्समध्ये मेकअपचं सामान ठेवा, पण ते सामानच इतकं होतं की ते ठेवणार कुठे. म्हणून मग डिरेक्टली माझ्या बॅगच्या एका कप्प्यात मी विचार केला की तिथेच ठेवून द्यावं, म्हणजे त्या बॅगेत कपडे पण असतील, प्लस मेकअपचं सामान पण असेल, आणि प्लस मला जर घालायची ती ज्वेलरी पण त्या बॅगमध्येच असेल. म्हणजे जास्त इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाहीये. ज्वेलरीमध्ये मी जास्त काही वेअर केलेलं नाही, फक्त एक वेअर केलेलं नाही म्हणजे मी जास्त काही घेतलेलं नाही असं मला म्हणायचंय. मी फक्त एक हाराचा सेट घेतला होता आणि एक एक्स्ट्राचं कानातलं ठेवलं होतं. कारण मग ते म्हणजे बरं पडेल ना आपल्याला, परत एखादं काही नवीन काही घालायचं म्हटलं की त्याच्यावर काही सूट होईल म्हणून 2 कानातले तर मी एक्स्ट्रा ठेवले होते. कारण जास्त गळ्यात काही घालायची गरज पडत नाही. नॉर्मली गळ्यात एक चेन असली की बस होतं, परत पुढं काही घालायची गरज आहे असं मला वाटत नाही. मग हे सगळं सामान मी माझ्याच बॅगेत ठेवून दिलं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे केस धुण्याआधी तेल लावणे. म्हणजे माझं काय झालं ना, गावाला जाण्याचं असं काही फिक्स नव्हतं, पण 2-3 सुट्ट्या पण सोबत आल्या होत्या आणि त्याच्यात यात्रा पण होती, तर म्हटलं गावी जावं. पण माझं कसं असतं, केसांना तेल लावायचं म्हटलं तर निदान मी 1 रात्र तरी आधी तेल लावते. पण ह्यावेळी मला इतकं काही टाइमच भेटला नाही. मी असं ठरवलेलं की ह्यावेळी गावी जायचं नाही म्हणून. पण मला घरातल्या सगळ्यांनी जरा जास्तच फोर्स केला की चल चल म्हणून. सुट्टीच्या दिवशी यात्रा आली आहे तरी सुद्धा तू येत नाहीस, घरी थांबून काय करायचं आहे. त्याच्यामुळे मग मी केसांना तेल वगैरे लावलं. कारण असं बरं नाही वाटत ना, आपण इकडे काही खातो वगैरे. मग मी म्हणून केसांना तेल लावलं चांगलं. आणि मेन म्हणजे केसांना ना ह्यावेळी जरा माझ्याकडून जरा जास्त तेल लागलं किंवा जरा कमी लागलं, नाही जरा जास्तच लागलं असं म्हणावं लागेल. कारण मी एवढं तेल नॉर्मली लावत नाही, किंवा लावत असेल पण मग ते मुरतं म्हणून मे बी ते कळून येत नसेल. सो अशा प्रकारे तेल लावून झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता मी घरच्या घरी काहीतरी आयुर्वेदिक असं फेशियलला म्हणजे फेसला करायचं ठरवलंय. आयुर्वेदिक असं नाही म्हणता येणार, पण आहे थोडंफार तरी आहे. बेसन पीठ आहे आणि हळद आहे. ह्यामध्ये नंतर मी शेवटी कच्चं दूध ऍड करणार आणि तो फेस पॅक म्हणून लावणार. मसाजसाठी हे बदामाचं तेल ठेवलंय आणि त्याच्या आधी सगळी डस्ट काढण्यासाठी हे कच्चं दूध आहे. त्या कच्च्या दुधाने आधी मी सगळं क्लीन करणार फेस. त्याच्यानंतर मी बदामाच्या तेलाने मसाज करणार. त्याच्यानंतर मी तो फेस पॅक लावणार आणि आफ्टर दॅट सगळं झाल्यानंतर हा जो शीट मास्क आहे, हायलोरॉनिक ऍसिड वाला, हा लावायचा मला. हायड्रेटिंग आहे म्हणून. आणि मी बरेच दिवस झालं युज नाही केलेला, सो नाव आय वॉन्ट टू यूज. आणि बाहेर नाही जायचंय, कमी खर्चात सगळं करायचंय. कमी खर्चात म्हणजे आता याचा काही खर्चच नाही, कारण मी बाहेरून काही आणलेलंच नाहीये. हे ऑलरेडी माझ्या घरातच होते. सो आय एम डुईंग. मी इथे फेस क्लीन करण्यासाठी कच्चं दूध घेतलेलं आहे, म्हणजेच रॉ मिल्क घेतलेलं आहे. गाईचं किंवा म्हशीचं त्याने काही फरक पडत नाही, कारण हे आपल्याला यूज स्किनलाच करायचं आहे. कच्च्या दुधाने आपली स्किन खूप क्लीन होते. म्हणजे जर एखाद्याकडे क्लिन्झर हा प्रकार नसेल घरात, तर घरच्या घरी काही करायचं असेल तर कच्चं दूध घ्या आणि ते कॉटनच्या मदतीने पूर्ण फेसला लावा. त्याने जरा वेळ कॉटन आपल्या फेसवर म्हणजे फिरवत राहायला पाहिजे आणि थोडीशी काही आपल्या हाताने जर आपल्याला काही मसाज करता आली तर ती केली पाहिजे. चांगलं असं सगळीकडे स्प्रेड करून घेतलं ना की त्याने टॅनिंग सुद्धा कमी होतं. म्हणजे हे नॉर्मली तुम्ही करू शकता,
फेशियलच करायची गरज आहे असं काही नाही, फेशियल केल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सगळी प्रोसिजर करू शकता. मग मी असं स्वच्छ रुमालाने पुसून घेतलं सगळं. म्हणजे त्याच्यानंतर मला बरेच बाकीचे प्रोडक्ट्स लावायचे होते. म्हणजे मी बदामाचं तेल लावणार होते, मला मसाज करायची होती नंतर, कारण कधीही क्लिन्झिंग झाल्यानंतर मसाज करायची असते. सो मग मी मसाज करायला घेतली. मी म्हणजे स्क्रब करतात क्लिन्झिंग झाल्यानंतर, पण मी स्क्रब का केलं नाही, कारण मी त्याच्या 1-2 दिवस आधीच स्क्रबिंगचा व्हिडिओ टाकलेला. त्याच्यामुळे मी ह्यावेळी स्क्रब न करता बदामाच्या तेलाने डिरेक्टली सगळ्या फेसला मसाज करायचं ठरवलं. मसाज नेहमी करताना अपवर्ड डिरेक्शनने सुद्धा करायची असते, म्हणजे असे चीक्स आपले असे वर घ्यायचे असतात, कारण स्किन आपली टाईट होते. आणि आपल्याला जर लूज स्किन हवी असेल तर मग तुम्ही कशीही मसाज करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मला म्हणजे माझं पार्लर झालं असल्यामुळे मला जरा माहिती आहे, म्हणून मग मी अपवर्ड डिरेक्शननेच सगळीकडे मसाज करते. त्याच्यानंतर ते जे तेल होतं ते नुसतंच काही पुसल्याने गेलं नसतं, म्हणून मग मी परत ते जे कच्चं दूध होतं ते लावलं फेसला सगळीकडे. आणि त्याच्यानंतर मग ते मी चांगलं असं पुसून घेतलं. त्या म्हणजे जो रुमाल होता फेसचा, खूप सॉफ्ट आहे हा रुमाल, डीमार्ट मध्ये वगैरे मिळतो, सो तुम्ही तिकडून बाय करू शकता. तर तो रुमाल, त्या रुमालाने मी सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी बेसन पिठामध्ये हळद मिक्स केलेली होती, त्याच्यानंतर ते कच्चं दूध त्याच्यामध्ये थोडंसं ऍड केलं आणि ते फेसला सगळीकडे लावून घेतलं. बेसन पीठ तर स्किन केअर मध्ये वापरलंच जातं, हे सगळ्यांनाच माहिती आहे, ह्याच्यासाठी मला दुसरं काही सांगायची गरज नाहीये. आणि हळद तर म्हणजे आपल्या घरामध्ये अवेलेबल सुद्धा असते. ह्यावेळी ना मी सगळे घरातले प्रोडक्ट्स यूज केले, सो तुम्ही यूज करू शकता. आय नो एखाद्याकडे बदामाचं तेल नसेल तर त्यांनी त्याच्या जागी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलने सुद्धा मसाज केली तरीही चालेल. हे चांगलं मी 10 मिनिटं सुकून दिलं. त्याच्यानंतर मी चांगला फेस वॉश केला. आणि नंतर एवढ्या काही माझ्या आयब्रोज वाढलेल्या नव्हत्या, आणि तसंही मी ह्यावेळी ठरवलेलं की सगळं घरच्या घरीच करायचं, म्हणून मग जे वरचे आयब्रोचे थोडे थोडे टोक वाढलेले होते ते मी छोट्या सिझरच्या मदतीने, म्हणजेच कैचीच्या मदतीने थोडे थोडे जे वरचे टोक होते ते रिमूव्ह केले. कारण जास्त काही मला आयब्रो करायची गरज पडत नाही आणि मी कधी करतही नाही जास्त आयब्रो. 3 ते 4 महिन्यातून एकदा एखादं काही फंक्शन असेल तरच मी आयब्रो करते, अदरवाईज मी आयब्रोला हात सुद्धा लावायला जात नाही. उगत जर चांगले आहेत तर खराब कशाला करायच्या म्हणून. मग असं करून माझ्या चांगल्या आयब्रो झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मी ठरवलं की केस चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, कारण तेल लावलेलं होतं म्हणून. मग केस धुतल्यानंतर ती सुकवायची कशी, ही सगळ्यात मोठी प्रोसिजर आहे. सुकवायची, आता रात्रीची वेळ होती, 10:30-11 वाजलेले होते. पहिले तर केस चांगली टॉवेलने चांगली म्हणजे 1-2 तास तर मी ती बांधूनच ठेवली. त्याच्यानंतर माझं जेवण करून झालं, सगळं बनवून झालं, जेवून झालं, आणि त्याच्यानंतर मी हा टॉवेल काढला, केस स्वच्छ पुसून घेतली. आणि माझ्याकडे ना आयकॉनिक कंपनीचा हा हेअर ड्रायर पण आहे आणि त्याच्यामध्ये ब्लो ड्रायर पण आहे. मग त्याच्यामध्ये मी घरच्या घरीच हेअर ब्लो ड्रायरने घरच्या घरीच हेअर ब्लो ड्राय केले. त्याच्याने थोडासा स्ट्रेट लुक सुद्धा येतो आणि आपल्याला म्हणजे असं बाहेर पार्लरमध्ये जाऊन आल्याची सुद्धा फिलिंग येते. सो पहिले तर मी हेअर ड्राय करून घेतलं सगळ्या केसांना. आय नो म्हणजे हे हेअर ड्राय करणं, केसांना एवढ्या स्टीम देणं, वाफा देणं एवढं चांगलं नसतं, पण कधीतरी केलं तर काही हरकत नाहीये. एकदमच आपल्याला जर पार्लर सारखा लुक हवा असेल तर काही ना काहीतरी आपण यूज केलंच पाहिजे ना बाहेरचं. सो हे चांगलं हेअर ड्राय केल्यानंतर मी केसांना ती जी मशीन आहे ती वापरायचं ठरवलं, म्हणजेच ब्लो ड्राय करायचं ठरवलं. सो मी तो जो कोंब टाईप आहे, आपल्या घरी नॉर्मली पण मुलं असा कोंब यूज करतात, त्यांचा जरा हँडल वगैरे असतो त्याला, पण ही एक मशीन आहे त्याच्यामुळे ही अशी आहे. सो त्याच्यानंतर मी केसांच्या आतल्या साईडने म्हणजे केसांच्या आतून एक सेक्शन घेत गेले आणि थोड्याशा हलक्या हाताने, आता हा जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे म्हणून जरा तुम्हाला फास्ट वाटेल, अदरवाईज मी हलक्या हाताने खूप छोटे सेक्शन्सने करत होते स्ट्रेट लुक येण्यासाठी. आणि त्याने स्ट्रेट लुक येतो सुद्धा. तुम्हाला फायनल रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेलच. हा म्हणजे जेव्हा ही क्लिप संपेल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याचा किती मस्त लुक येतो. असं वाटतं की आपण डिरेक्टली पार्लरमध्ये जाऊनच हे सगळं करून आलेलो आहे की नाही. हे बघा, आता माझं करून झालेलं आहे, तुम्ही हा लुक पाहू शकता. किती मस्त वाटतंय, असं वाटतंय की म्हणजे मी स्ट्रेटच करून आले की नाही. आणि मेन थिंग, स्ट्रेटनिंगने सुद्धा एवढा स्ट्रेट लुक येत नाही जेवढा की याने आलेला आहे. मला स्ट्रेटनर पेक्षा सुद्धा ब्लो ड्राय केलेल्या केसांना आवडतो. हा 1 वीक पर्यंत राहतो, जोपर्यंत आपण केस धुत नाही तोपर्यंत तर 100% राहतोच. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट आहे ती म्हणजे हायड्रेशन. केस मस्तपैकी अशी चांगली बांधून घेतली आणि बघा, बांधल्यानंतर सुद्धा केस किती स्ट्रेट वाटत असतील. त्याच्यानंतर माझ्याकडे हा हायड्रेशनचा एक पॅक होता, हायलोरॉनिक ऍसिडवाला. गार्नियर कंपनीचा होता की पॉन्ड्स कंपनीचा, हा गार्नियर कंपनीचा होता. आता व्हॉइस ओव्हर करताना नीट एवढं आठवत नाही, पण हा पॅक मी लावला आणि हा पॅक मी रात्रभर ठेवणार होते. म्हणजे हे जे शीट मास्क होतं हे मी रात्रभर ठेवणार होते. त्याच्यानंतर मी सकाळी उठून हे रिमूव्ह करणार होते, कारण याने स्किन एकदम अशी मस्तपैकी तुकतुकीत होते. चला तर मग मी जाते आहे झोपायला. बाय बाय.